स्वतःला राजकीय भविष्यवेत्ता आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून मिरवणारा नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला नाशिक गुन्हे शाखेने मंगळवारी मध्यरात्री बेड्या ठोकल्यात। एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या तक्रारीवरून खरातवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या कारवाईनं नाशिकसह राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात अशोक खरातचं कार्यालय असून तिथूनच तो आपले व्यवहार चालवत असे। अटकेनंतर पोलिसांनी या कार्यालयाची झडती घेतली असता त्यांच्या हाती एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा लागला। तपास पथकाला त्या ठिकाणी एक पेनड्राईव्ह सापडला असून त्यात तब्बल 58 व्हिडिओ आहेत। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्हिडिओमध्ये अनेक बडे राजकीय नेते, मंत्री, वरिष्ठ अधिकारी, नामांकित सेलिब्रिटी आणि उद्योजक महिला असल्याचं दिसून येत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून कुणाला ब्लॅकमेल केलं जात होतं का याचा तपास आता पोलीस करतात। सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाला। गेल्या काही वर्षात त्यानं स्वतःची ओळख कॉस्मोलॉजी एक्सपर्ट म्हणून निर्माण केली होती। अनेक दिग्गज नेते आणि कलाकार त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत। मात्र आता त्याच्यावर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानं त्याचं खरं स्वरूप समोर आलंय। बुधवारी 18 मार्चला पहाटे 3 वाजेच्या सुमारास खरातला ताब्यात घेण्यात आलं असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गुन्हे शाखेचं पथक कार्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करत आहे। दरम्यान ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्या अशोक खरातची सखोल चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे। या तपासामध्ये आणखी किती मोठे चेहरे समोर येतात याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे सीआर नंबर 74/2026 असा गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, पोटकलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे। काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होती तेवढंच होतं? शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार। सर कुठले कलम? भारतीय न्यायसंहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। तर जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे, तो काय करतो, त्याची पार्श्वभूमी काय आहे, ती महिला त्याच्याकडे का जात होती? सध्या तपास चालू आहे। फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता येणार नाही। आरोपीची बेसिक आरोपी जे आहे त्यांचं नाव? सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे। किती महिलांच्या तक्रारी आहेत? सध्या एकच तक्रार। एका प्रकारचं नेमकं काय प्रॉब्लेम म्हणजे काय नाही, अजून काहीच निष्पन्न जस गुन्हा दाखल झालेला आहे, अजून तपास चालू केलेला आहे। ते ज्योतिषी होते, भविष्य सांगतात, अंकशास्त्राचा अभ्यास आहे अशी माहिती मिळते आहे। महिलांचं शोषण करत होत्या अशी चर्चा आहे। नेमकं आपल्याकडे काय तक्रार दिली होती आणि आपण काय पुढे तपास करतो? महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशन बद्दल अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाही। आज नेमका पहिलाच दिवस आहे, तपास सुरू आहे। तर काही व्हिडिओ देखील आहेत, मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आपण जप्त केलेले आहेत, सीसीटीव्ही म्हणा किंवा इतर, त्याबद्दल काय माहिती? सध्या तपास सुरू आहे। अजून बहुतेक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही। आरोपी एकच आहे की आणखी आरोपी? सध्या तरी आरोपी एकच आहे। महिलेने तुमच्याकडे जी फिर्याद सांगितली त्या फिर्याद सांगत असताना तिने काय एलिगेशन केलेले आहे? महिलेने जी फिर्याद दिलेली आहे ती मी आपल्याला आत्ताच सांगितलं की तिने शारीरिक शोषणाबद्दल तक्रार दिलेली आहे आणि तिच्या प्रायव्हसीच्या कायद्याप्रमाणे जास्त ओपनली बोलता येणार नाही। हो, म्हणजे ते तिथे अट्रॅक्ट होतं ना म्हणून लावलेलं आहे। सर फिर्याद ही कधी दाखल झाली? 2022 हा, काल दाखल झाली ना रात्री। नाही, हे प्रकरण कधी होतं? प्रकरण कधी 2022 होतं? कधीपर्यंत 24 पर्यंत आहे असं फिर्यादीत सध्या तरी दिलेलं आहे। आणि जे अत्याचार झाले असं फिर्यादीचं म्हणणं आहे ते नेमकं कुठे, म्हणजे एकाच ठिकाणी झाले का वेगवेगळ्या ठिकाणी? नेमकं काय
प्राथमिकता तरी एकाच ठिकाणी झालं तर दिसते, तपास अजून सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.